नमस्कार. इयत्ता दुसरी, विषय मराठी. कवितेचे नाव आहे झेलूया सरी. चला तर मग आपण ही कविता सगळे मिळून बोलूयात. झेलूया सरी. वाजता ढोल ढगोबाच्या घरी, वाजता ढोल ढगोबाच्या घरी, अंगावर झेलूया पावसाच्या सरी, अंगावर झेलूया पावसाच्या सरी. गोल गोल बुडबुडे तरंगतात किती, गोल गोल बुडबुडे तरंगतात किती, हातावर घेताच कुठे बरे जाती, हातावर घेताच कुठे बरे जाती. थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे, थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे, जागोजागी भरले डबक्यांचे घडे. झुळझुळ नदीचे वाहते पाणी, झुळझुळ नदीचे वाहते पाणी, पावसात भिजू आणि गाऊ त्याची गाणी, पावसात भिजू आणि गाऊ त्याची गाणी. ही जी कविता आहे, ही कविता अनिल पठारे यांनी लिहिलेली आहे. पहा, वाजतात ढोल ढगोबाच्या घरी. आता ढगोबा, ढगोबा म्हणजे काय? क्लाउड्स. तुम्ही जर कधी पाहिलं असेल, आकाशामध्ये पाऊस पडण्याआधी क्लाउड्स म्हणजे असे ढग जमा होतात आणि ते धडाम धुडूम असे वाजू लागतात. त्याला कवीने ढोल असे म्हटलं आहे. वाजतात ढोल ढगोबाच्या घरी. आकाश हे त्याचं घर आहे. आकाश म्हणजे काय? स्काय. अंगावर झेलूया पावसाच्या सरी. आणि आपण ह्या पावसात भिजून, पावसाच्या सरी म्हणजे ह्या धारा, पावसाच्या धारा आपण काय करूयात, आपल्या अंगावरती झेलून ह्या पावसाचा आनंद घेऊयात. गोल गोल बुडबुडे तरंगतात किती, हातावर घेताच कुठे बरे जाती. आणि पाऊस पडल्यानंतर खाली पावसाचे असे बुडबुडे जमा होतात आणि ते बुडबुडे हातावर घेतले की काय होतात? वितळून जातात. म्हणजे ते स्प्रेड होतात. काय होतात? स्प्रेड होतात आणि ते हातावरती घेताच निघून जातात. थेंब थेंब टपोरा, थेंब थेंब टपोरा, टपोरे म्हणजे मोठे मोठे. थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे. आकाश, आकाश म्हणजे गगन, नभ. आणि ह्या आकाशातून हे पावसाचे टपोरे टपोरे असे थेंब पडतात. जागोजागी भरले डबक्यांचे घडे. जागोजागी म्हणजे प्रत्येक जागेवर थोड्या थोड्या अंतरावरती असे पावसाचे खड्ड्यांमध्ये पाणी जे साचते त्याला डबके असे म्हणतात. आणि मग त्याला काय बोललं आहे? घडे. डबक्यांचे घडे. जागोजागी भरले डबक्यांचे घडे. झुळझुळ नदीचे वाहते पाणी. पाऊस पडल्यानंतर नदी, नाले, झरे भरून वाहतात आणि मग ते पाणी झुळूझुळू वाहू लागतं. ते पाणी काय होतं? झुळूझुळू वाहू लागतं. झुळूझुळू नदीचे वाहते पाणी. नदी, नदीला, नदी म्हणजे रिवर आणि त्याचा समानार्थी शब्द आहे सरिता. नदीला सरिता असे सुद्धा म्हणतात. झुळूझुळू नदीचे वाहते पाणी. पाणी म्हणजे जल, वॉटर. पाणी म्हणजे काय? जल, वॉटर. पावसात भिजू आणि गाऊ त्याची गाणी. आणि आपण ह्या पावसात भिजून त्या पावसाची गाणी गाऊयात. काय करूयात? पावसाची गाणी गाऊयात आणि पावसात भिजून पावसाचा आनंद घेऊयात. अशी ही छानशी कविता आहे. ह्या कवितेचे लेखक आहेत अनिल पठारे. कोण आहेत कवितेचे लेखक? अनिल पठारे. आता आपण ह्या कवितेवर आधारित मराठी शब्द आणि त्याचे मराठीतच अर्थ पाहणार आहोत. सरी. सरी म्हणजे पावसाच्या धारा. ढग, आकाशातील पाण्याची वाफ साचून तयार झालेले मेघ. ढग म्हणजे मेघ. टपोरा म्हणजे मोठा. टपोरा म्हणजे मोठा, भरलेला. थेंब, थेंब म्हणजे पाण्याचा छोटा भाग.
थेंब म्हणजे पाण्याचा छोटा भाग. बुडबुडे पाण्यावर तयार होणारे गोल फुगे. पाण्यावर तयार होणारे गोल फुगे म्हणजे बुडबुडे. तरंग पाण्यावर उमटणाऱ्या लाटा. पाण्यावर उमटणाऱ्या लाटा. डबके डबके म्हणजे साचलेले पाणी, खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी. झुळूझुळू हळूहळू वाहण्याचा आवाज. झुळूझुळू म्हणजे जे पाणी साचलेलं असतं आणि ते वाहतं, त्या पाण्याच्या आवाजाला झुळूझुळू असं म्हणतात. अंगावर म्हणजे शरीरावर. अंगावर म्हणजे शरीरावर. नभ आकाश. नभ आकाश. यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स. यमक जुळणारे शब्द म्हणजे रायमिंग वर्ड्स. पडे घडे. पडे घडे. पाणी गाणी. पाणी गाणी. जाती किती. जाती किती. हे ह्या कवितेतील यमक जुळणारे शब्द आहेत, म्हणजेच रायमिंग वर्ड्स. रिकाम्या जागा भरा. 1. वाजतात ढोल डॅश घरी. आता उत्तर आहे ढगोबाच्या. वाजतात ढोल ढगोबाच्या घरी. 2. अंगावर झेलू या पावसाच्या डॅश. उत्तर सरी. अंगावर झेलू या पावसाच्या सरी. 3. गोल गोल डॅश तरंगतात किती. बुडबुडे. गोल गोल बुडबुडे तरंगतात किती. 4. थेंब थेंब टपोरा आकाशातून डॅश. उत्तर पडे. थेंब थेंब टपोरा आकाशातून पडे. एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. पाण्यावर काय तरंगतात. उत्तर पाण्यावर गोल गोल बुडबुडे तरंगतात. प्रश्न 2. आकाशातून काय पडते. उत्तर आकाशातून पावसाचे टपोरे थेंब पडतात. प्रश्न 3. जागोजागी कशाचे घडे भरले. उत्तर जागोजागी डबक्यांचे घडे भरले. प्रश्न 4. नदीचे पाणी कसे वाहते. उत्तर नदीचे पाणी झुळझुळ वाहते. धन्यवाद.